हॅलो. हा हॅलो वहिनी, एक मिनिट थांबा, राणा बोलणार आहे, एक मिनिट. बोल बोल लवकर. हॅलो. ते पाहुणे आलेले असतात तुमच्याकडे, ते कोण असतात माहित असते काय? हो माहिती ना, आम्ही नागपूरला राहायचो ना तेव्हा आमचे शेजारी होते. नाही नाही, पण ते कशाला आले ते माहितीये का? हा, सहजच भेटायला आले. हे बघा अंजलीबाई, एकतर तुम्ही मला गंडवताय, नाही तर तुमचे आई वडील तुम्हाला गंडवत असतात बघा. म्हणजे ते तुमच्याकडे आलेले पाहुणे असतात की नाही, ते नुसते भेटायला आलेले नसतात. ते हिरो सारखं दिसणारं पाहुणं, ते त्याच्या संगत तुमचं लगीन लावून द्यायचा प्लॅन असतंय तुमच्या आई वडिलांचा. काहीतरीच काय? हो खरं ते सांगत असते मी, ते काकांनी स्वतः सांगितलेलं असतंय मला. हे सगळं तुमच्यामुळे होतंय. एक मिनिट, ते माझा काय संबंध? मग कुणाचा संबंध आहे? कुणामुळे होतं हे सगळं? सगळं सुरळीत चालू असताना तुम्हीच उगाच ते भांडणाचं खूळ काढलं, आणि आता म्हणून हे असं सगळं होतंय. तुम्ही सांगितलं होतं नसतं आगाऊपणा करायला. आता ते सगळं माझ्यावरच काय? हे बघा, ते जेवढी चूक माझी असते तेवढी तुमची बी असते बघा. आता कोण चूक आणि कोण बरोबर हे ठरवण्यात वेळ घालवणार आहोत का आपण? नाही, तेच म्हणते मी. आता काय करायचं ते सांगून सोडा की हो. आता मी आधी जरा आई बाबांशी बोलते, मग ठरवू आपण काय ते. ठेवा फोन तुम्ही. नाही, काय झालं रे? अरे काय झालं ते तरी सांग. अरे राणा काय झालं? आदित्य, कशी काय वाटली आमची अंजली? ती लहानपणापासून छानच. फारच मनमिळावू स्वभावाची आहे. हो, आणि हुशार ती आहे. हो ना रे, पण काही गोष्टी व्हायला नको त्या तिच्या आयुष्यात त्या झाल्या. आई, आयुष्यात सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या तर मग ते आयुष्य कसलं? हो ना. हो, पण आमची अंजली आता सावरती आहे त्यातून. तिला आयुष्यात फक्त एक खंबीर साथ हवी आहे. बाबा, अंजली सारख्या चांगल्या मुलीची साथ करायला कोणीही तयार होईल. हो ना, आमची अंजली आहेच तशी. हुशार आहे, मनमिळावू आहे, नेहमी काहीतरी चांगलं करून दाखवण्याच्या प्रयत्नात असते. अख्खं गाव तिचा आदर करतं. नेहमी लोकांच्या भल्याचाच विचार करत असते. हो ना, आणि असा चांगुलपणा प्रत्येकाच्याच वाट्याला नाहीये. आई, मला जरा तुझ्याशी बोलायचं. हो अगं, बोलतोय ना. नंतर बोल, तू आत ये. चल चल चल. अगं, काय आहे, बोलत होतो ना आई, जरा. बोलणं राहू दे. आधी मला सांग, या मुलाबरोबर तुम्ही माझं लग्न लावून देणार आहात? का ग? हो की नाही सांग. नाही, मला काही माहित नाही. तुला काय असं वाटलं? तू आता माझ्यापासून काही लपवू नको. सांग खरं काय ते सांग मला. मला काही माहित नाही बाई. तू सरळ बाबांना विचार. अगं बाबा, बाबा, मला तुमच्याशी बोलायचं. अगं, पण बोलतोय ना आम्ही. नाही, मी इथे या तुम्ही. मला तुमच्याशी बोलायचं आहे. बोलतोय ना आम्ही, नंतर बोलूया. नाही, मला आत्ताच्या आत्ता तुमच्याशी बोलायचं आहे. माझ्याशी आत्ता बोला, नाहीतर मग इथंच बोलते मी सगळं. मग महागात पडलं तर सांगू नका मला. नको नको, चल येतो मी आतमध्ये, बोलूया. चला लगेच. काय नाही रे, मजेत आम्ही असं कधी कधी भांडतो. हा, आलोच, थांब. हे सगळं काय सुरू आहे? कशाचं? ते गोरे काका आणि आदित्य का आलेत आपल्याकडे? अगं, ते महालक्ष्मीच्या दर्शनाला आलेच होते. मीच म्हटलं एवढ्या लांब आलाय तर 4 दिवस राहून जा. आणि राहायलाच आलाय तर आता अंजलीच्या लग्नाचं पण बघून घेऊ. हो ना? खरं खरं सांगा मला. अगं, तसं काही नाहीये. मग अंजू, अगं तुझ्या मनाविरुद्ध काही होऊ देणार नाही आम्ही. मग हे सगळं काय सुरू आहे? माझ्या लग्नासाठी चाललंय हे सगळं? नाही नाही, तसा काही विचार नाहीये. पण आदित्य जर तुला आवडला ना तर तू तसा विचार करू शकतेस. एक मिनिट, मी विचार करीन असा विचारही तुम्ही मनात आणू नका. मी लग्न करणार नाहीये. अंजली, असं एकदम ठरवू नकोस. हे बघ, थोडं बघ ना, कदाचित आदित्य तुला आवडेल ही. आता हा विषय इथेच बंद. मी लग्न करणार नाहीये, हे फायनल आहे. अगं अंजली,
अंजली, अगं आता कुठं निघाली आहेस? ग्रामपंचायत. मी सरपंच आहे माहिती आहे ना तुम्हाला? अगं मग आदित्यला घेऊन जा ना. कशाला? मी काम करायला चालले. मग मला ते बघायला आवडेल. अरे नाही, तिथे काही बघण्यासारखं नसतं. प्लीज, मी तुझ्या कामात तुला काही डिस्टर्ब करणार नाही. ठीक आहे चल. आदित्य, मी तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहील ना. पंचायत ऑफिस कसं आहे नक्की सांग. आमची अंजली काम कशी करते हेही सांग ना. नाही बघ, कुणी भामटा जर तिथे आला ना तर त्याच्यापासून अंजलीला सांभाळ. हा, माझं रक्षण करायला मी समर्थ आहे. चल आदित्य. बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी हँडल करेन. नाही रे, कधीतरी अशी हायपर होते, पण तू तिला नक्की हँडल कर, खात्री आहे मला. येस, येतो आहे. असते बघ मी आता. अरे तू शांत हो पहिला. काय शांत हो? ते दोस्त फिरायला असते बघ. ते मी जाते आणि त्या हिरोचा की नाही ते चंदा बिंदा करून टाकते मी. आता डायरेक्ट जाते आणि हाकलून लावते त्याला आणि त्या किरकिरा बापाला. जाते मी आता. अरे थांब तू, थांब, शांत हो आधी. असं केलंस तर तूच गावशील. आणि वहिनी साहेबांनी खात्री पटेल तूच राहणारच ते. मग काय करू मी? ते सांगून सोड की रे, काय करू मी? ते तिकडे अंजली बाईंचं दुसरं लगीन लावून द्यायला निघालेत. असं कसं बरं शादी करतील? आणि मी म्हणतोय वहिनी तयार तरी कशा झाल्या शादीला? ते त्यांना काय बोलता येत नसणार त्या येड्या काका काकींसमोर. आणि तसं ते घरात पाहुणं ते कसं बोलणार? मला तू आता शांत होऊन आता काय करायचं ते सांग बघू. बरकत, अंजलीबाईंची गाठ घ्यायला पाहिजे बघ. ते जोवर आम्ही समोरासमोर भेटत नाही आणि बोलत नाही तर काय करायचं ते काय कळणार नाही बघ. अंजलीबाई, हा उतर. हॅलो. हा बोला ना. ते अंजलीबाई ते सगळ्या निघत कसं काय बोलणार? ते तुम्ही इथं मळ्यामध्ये या की ते इथे वाट बघत बसते बघा. हो, तुमची काही अडचण असेल तर तुम्ही पंचायतीत या. एक मिनिट, ते तुमचा काय? हे म्हणजे ते माझं एकटाच नसतंय, ते आपल्या दोघांचा प्रॉब्लेम असते बघा. ते लई मोठा प्रॉब्लेम झाला असते, ते नीट विचार करावा लागणार. मी काय म्हणते, ते तुम्ही मळ्यामध्ये या, मी इथे वाट बघते तुमची. हा, तुम्ही या पंचायत ऑफिस मध्ये. तिथे येऊन सांगा तुमची अडचण, तुमच्या कामाचं बघू. या पंचायत ऑफिस मध्ये या, मग बघूया. हा, ठेवते मी फोन. हा. नाही पण हॅलो, हे काय नवा मॅटर? ते मी म्हणते इथे मळ्यामध्ये या, तर अंजलीबाई म्हणते तिकडे पंचायत मध्ये या म्हणून. तशी इथे पंचायत झालेली असते. चल जाऊया आपण पंचायतीत. अंजली वहिनी नसताना या सगळ्या ग्रामपंचायतीचा कारभार मी बघायचा असं ठरले ना. अरे वय बाबा, बरोबर आहे तुझं, पण तुझ्या आयडियाच्या युनिव्हर्सिटी मध्ये काय गोष्टी ते सांग लवकर. आता हे बघ. अरे वहिनी, नमस्कार. नमस्कार. पाहुणे नमस्कार. तुम्ही गेले नाहीत अजून? नाही, मी तुमच्या सगळ्यांची ओळख करून देते. बसा ना तुम्ही, बसा. हा माझा लहानपणीचा मित्र आदित्य आणि हे आमचे सगळे ग्रामपंचायतीचे सदस्य. बरं, आम्ही लहान असताना एकाच शाळेत होतो बरं का. मी सगळ्यांची ओळख करून देते. ह्या धुरपा मावशी, हे विकास भाऊजी, नमस्कार. हे धीरज भाऊजी, सचिन भाऊजी, हे अवधूत भाऊजी, डेप्युटी. आणि हे एकनाथ दादा. अरे वा, एवढे भाऊजी आहेत तुला? काय आहे, राणादा अख्ख्या गावचा राणादा आहे हो. त्यामुळे सगळं गाव भाऊजीच की काय हो. हा? राणादा? माझे मिस्टर. हो, म्हणजे ते जे तू बस ना, बस. बस या पाहुणे, बस. काही काही चहा कॉफी? नाही ना, थँक्स. चला. अंजलीबाई, ते गावच्या ग्रामपंचायतीमध्ये गावबाहेरची माणसं कशी काय? अहो, ते अंजली म्हणजे दोस्त आहेत ना. हे सगळं बाहेर ते ग्रामपंचायतीमध्ये काम करायचं असते बघा. मी काय म्हणते, ते ग्रामपंचायतीमध्ये गावच्या अडचणी सोडवायच्या आणि मग ते दोस्ती. ते एवढं बी कळत नाही काय तुमच्या सरपंच बाईला? सरपंच बाईंना काय करायचं ते सगळं नीट कळतंय. तुमची काय अडचण आहे तेवढी सांगा. माझी काय अडचण असते हे चांगलं माहित असते तुम्हाला. ते सांगा काय करायचं ते. कसली अडचण? एक मिनिट. मी गावची मोठी अडचण दोनदा सांगता थांबलो.
अहो अहो या डेप्युटी सरपंच जरा तरी ऐकून घ्या. हा ठीक आहे तू बोल पहिले. हे बघा वय हा. काय आहे की ह्यो आहे माधवाचा मळा. बरं. या माधवाच्या मळ्यापासून ह्या बाजूनं जातो ह्यो वडा. ह्या वड्यामध्ये आजूबाजूच्या मळ्यातलं जास्तीचं पाणी येतं. मग हे पाणी असं फिरून ह्या विहिरीत येतं आणि ही विहीर काठोकाठ भरते आणि आपली मोटर बुडते. आणि त्या हिरीतलंच पाणी आपल्या गावाला येतं. अहो या महिन्यात 4 वेळा मोटर पाण्यात बुडल्या. मोटार दुरुस्तीचा खर्च होतोय यावर काहीतरी उपाय काढायला पाहिजे. आणि यावर्षी पाऊसही जास्त झालाय, त्यामुळे पाणी पातळी वाढली आहे. त्याच्यामुळे पाणी झिरपतही नसणार फार. एकदम करेक्ट ओळखलं बघा तुम्ही. ते ओळखून काय होणार आहे? ते शेमडा पोर बी सांगायला ते उपाय काय यावर उपाय? हा तो शोध आलोय पण सापडण्यात आलाय हो. एकदम सोपं आहे बघा. ते भराव टाकून भिंत बांधून सोडा की ते विहिरीच्या बाजूला. हा हे एक चांगला उपाय बघा. मी एक बोलू का? 1 मिनिट. ते तुम्ही बाहेरची माणसं, ते तुम्हाला काय कळणार आहे आमच्या गावातलं? उठा चला ते इथनं उठा. तुम्ही सरपंच बाईंच्या टेबलवर बसा. आणि मला वाटतंय समोरचा माणूस काही सुचवत असेल तर ऐकून घ्यावं ना माणसानं. आदित्य बोल तू काय सुचतंय तुला सांग. हे पहा, मला वाटतंय बेसिक प्रॉब्लेम हा वॉटर लेवलचा आहे. तुम्ही ज्या ठिकाणी ती मोटर ठेवली आहे त्या भागाची उंची थोडी वाढवा आणि तो जो ओढा आहे तो जास्त रुंद आणि खोल करा. आजूबाजूच्या शेतातलं असं किती पाणी येणार? आणि तसंही पावसाळा आता संपत आला, त्यामुळे हळूहळू वॉटर लेवलही कमी होत जाईल. हे म्हणतात तसं भिंत बांधायला फार पैसे खर्च होतो. एकदम बरोबर बोललात बघा. हा एकदम परफेक्ट उपाय बघा. बेस्टच वर्ग पाहुणे. मला वाटतं की इतर कोणाहीपेक्षा आदित्यचा उपाय भारी आहे. म्हणजे काही माणसं स्वतःचं डोकं चालवतात, पण मला वाटतंय की आदित्य सांगतोय तोच उपाय आपण अंमलात आणूया. हा ठीक आहे काय करायचं ते करा. मला काय ते जाता मी. अरे सूर क्यों पाडतील? अरे काय करायलास? अरे काय मतदार ना तू गावची आबरू घाललीस त्या माणसाच्या पुढे. पोपट केला तुझा त्यानं. तू डोसका फिरव नका तुझं. ते सांगून ठेवते ते माधवाच्या एरीजवळ ते तुझाच भराव घालून ते बांध घालून टाकेन बघ तिकडे. दाना हे गलत आहे. अरे तुझा त्याने पोपट केला आणि तू माझ्या कशाला गुस्सा व्हायलास? अरे बाबा तुझा पोपट केला म्हणून मला गुस्सा आलाय त्याचा. हा ते काय नाही, तू या गावचा राजा आहेस हे त्याला दाखवूनच द्यायचं. हा तुझ्या ताकदी पुढे कुणाचं काय बी चालत नाही हे त्याला कळालंच पाहिजे. हा हा कळलंच पाहिजे. हा हे बरकट हा ते फक्त टाइम येऊ दे बघ. धावते माझी ताकद बघ. जाऊस तू. हे बरकत काय आलं? ते टाइम आलेला असते बघ. हा त्याला धावते माझी ताकद. जाव तू बघ. ते तिकडे जा आणि ते कुदळ घेऊन ये, जा. तू कुठं कशाला? ते जा म्हणतो की मी. जा. ये बच्चू तू तो गया. हे कशाला पाहिजे? दे हा? खूप बाजूला. हो. तू काय करायला आहेस? अरे तू खटा कशा पाडलायस? ते कशाला म्हणजे
आता गाडी अडकल्यावर ते काय करते बघू आपण. हा? ते मलाच बोलणार बघा. वा पैलवान काय दिमाग लावलाय. बघा. या 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 भारी आयडिया दिली समोर का पाहुणं एक नंबर. मलाही खूप छान वाटलं इथे येऊन. बर चला येऊ पाहू ना आम्ही. हो या. नमस्कार. अंजली, आपल्याला निघावं लागेल. बाबांचा 2दा फोन येऊन गेला. हा अरे यो गेली. थांब 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 उतरून बघू. अरे बापरे, आता व्हील खड्ड्यात अडकलंय. धावते मग टाकत. हा जाऊ. अयो ते गाडी खड्ड्यामध्ये गेले की हो. हा अयो आता उचलावी लागणार बघा गाडी. आता तुम्हाला कळत असते कोण बारी असते ते टेन्शन घ्यायचं नसते. ते मी असते की हो, ते मी काढून देते गाडी बाहेर तुम्हाला लगेच 1 मिनिटात. हे काय करताय तुम्ही? एवढी शक्ती लावायची गरज नाहीये. काही कामं युक्तीनेही होतात. तुम्ही या इकडे. नको तिथे ताकद दाखवायची जुनी सवय आहे तुमची. हो हा काय आहे? ते तुम्ही बी तुमच्या त्या हिरोची आता ते बाजू घ्यायला लागला काय? हिरो उगाच जास्त इन्सिक्युअर होऊ नका तुम्ही. ते मला काय माहित नाही. ते आज रात्रीला तुम्ही घरला यायचं म्हणजे यायचं, नाही तर मी तिकडे येत असते बघा. आज जरा कठीण आहे. का कधी नसते? नाही ते तुमचा दोस्त ते हुशार असते की, त्याला सवय असते हुशारी दावायची. त्याला सांगा की सोपं करून सोडायला. उगाच तुम्ही त्याच्यावर जाऊ नका. दोस्त आहे माझा. दोस्त तुमच्या दोस्त काय करताय? हा दोस्त काय दोस्त? ते तुमचे आई वडील ते डोक्यावर पडले. तुमचे आई वडील ओ हा ते तिकडे बोलणी करत असतात तुमच्या घरी. मग काय झालं? बोलणीच झाली आहेत ना, लग्न तर नाही ना झालं. मी काय सोडत नसते. काय चाललंय? ते बघा ते मला काय माहित नाही. ते तुम्ही आज त्याला घरी यायचं बघा. हा ते मी आणि लाडू तुमची वाट बघत असते. आता मी राहणार नसते. ते राजा असते बघा राजा. तुम्ही जर आज त्याला घरला आला नाही तर मी तिकडे येत असते बघा. हो